नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपल्याला स्लोप ऑफ लाईन म्हणजेच रेषेचा चढ याबद्दल नवीन माहिती आज शिकवणार आहे। यापूर्वी आपण सेक्शन फॉर्म्युला म्हणजे विभाजनाचे सूत्र, डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र याबद्दलची माहिती घेतलेली आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत। त्यासाठी आपण सर्वांनी पुस्तकं आणि वह्या सोबत घेऊन बसावं अशी माझी सर्वांना विनंती आहे। त्यामुळे आपल्याला रेफरन्स घेणं सोपं जाईल। आपण आलेख कागदावर एक्स आणि वाय अक्ष काढताना ते उभे आणि आडवे काढतो आणि उभ्या अक्षाला आपण वाय अक्ष आणि आडव्या अक्षाला एक्स अक्ष म्हणजे एक्स ॲक्सिस असे नाव देतो। एक्स अक्ष हा जमिनीला समांतर आहे, तर वाय अक्ष हा जमिनीशी 90 अंशाच्या कोनात सरळ उभा असतो। या दरम्यान आपण एक्स अक्षाला समांतर रेषा थोडी वर उचलल्यास ती एक्स अक्षाशी विशिष्ट असा कोन करते आणि कोन करत वरती जाते। या कोनाच्या मापावरून सुद्धा आपल्याला त्या रेषेचा स्लोप काढता येतो। आपण व्यवहारात चढती उतरती असे शब्द वापरतो, पण या शब्दांचे अर्थ संदर्भानुसार बदलतात। आपण खालून वर जात असताना ज्या रस्त्याला किंवा घाटाला आपण चढ म्हणतो, त्याच रस्त्यावरून खाली उतरताना त्याला उतरती म्हणतो। म्हणजे रस्त्याचा चढ आपण अंकात काढत नाही, तर तीव्र उतार म्हणजे आपण त्याला स्टीप स्लोप आणि सामान्य नॉर्मल स्लोप असं आपण म्हणत असतो। गणितातील आलेखाबाबतची कॉन्सेप्टसुद्धा अगदी तशीच आहे आणि त्याच्यामुळे गणितातही आपण ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो। आता आपण पुस्तकातील पेज नंबर 116 त्याच्यावरची फिगर 5.20 बघायची। बघा, त्यापूर्वी व्यवहारामध्ये चढतीवर आपल्याला कशा पद्धतीने आपण जात असतो आणि नेहमीचा स्लोप आपला कसा असतो ते आपल्याला बघता येईल। आपण त्याला चढ म्हणत असतो मराठीमध्ये आणि आपल्याला आता आलेख कागदावर तो समजून घ्यायचा आहे। आता जर तुम्ही हा आलेख कागद बघाल तर तुम्हाला वाय ॲक्सिस, वाय आणि वाय डॅश असे ॲक्सिस, एक्स आणि एक्स डॅश असा आडवा अक्ष हा आपल्याला दाखवलेला आहे आणि त्याच्यावर एल ही रेषा काढलेली आहे। ही एल रेषा या ठिकाणून इथपर्यंत आपल्याला गेलेली दिसते। त्यावर ए बी सी डी ई असे 5 बिंदू घेतलेले आहेत आणि त्या रेषेचा चढ आपण काढलेला आहे। चढ काढायचं सूत्र हे एम बरोबर x2 - x1 एम इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 अशा प्रकारचे आहे। x1 आणि y1 हे बिंदूंची आपण दिलेली नावं आहेत। x1 इज एक्स कोऑर्डिनेट अँड y1 इज द वाय कोऑर्डिनेट म्हणजे मराठीत त्याला आपण निर्देशक म्हणतो, एक्स निर्देशक वाय निर्देशक। तर x1 y1 आहेत एका बिंदूचे आणि दुसऱ्या बिंदूचे x2 y2 आहे। म्हणजे समजा हा ए बिंदू आहे तर त्याचे x1 y1 असे निर्देशक असतील आणि हा बी बिंदू आहे तर त्याचे x2 आणि y2 असे निर्देशक जर असतील तर त्या रेषेचा चढ आपल्याला या सूत्रानुसार काढता येतो। आणखीन एकाच रेषेचा चढ आपण कोणत्याही ठिकाणी मोजला तरी तो सारखा असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। आणि म्हणून या सर्व बिंदूंचे जे स्लोप आपण काढले तर ते सारखे येतील, एकाच प्रमाणामध्ये ते येतील। आणि म्हणून आपण जर पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचा स्लोपसुद्धा काढून दाखवलेला आहे। जर आपण विचार केला तर पुस्तकातील पुढचा तक्ता आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांनी 2 बिंदूंमधला म्हणजे सी आणि ई या बिंदूंमधला स्लोप आपल्याला काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सीचे x1 y1 निर्देशक 2 1 आणि x2 y2 निर्देशक हे ईचे आहेत, ते 6 आणि 7 आहे। मग एक सीचा स्लोप काढताना 7 - 1 अपॉन 6 - 2 इज इक्वल टू
6/4 अँड इट इज ऑल्सो इक्वल टू 3/2. अशा पद्धतीने प्रत्येक प्रत्येक 2 बिंदूंमधला स्लोप त्या रेषेवरचा काढलेला आहे आणि तो 3/2 असा आलेला आहे. आता आपण डी आणि ई या बिंदूंमधला स्लोप काढण्याचा प्रयत्न करू. जर आपण पुन्हा आकृतीकडे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की डी बिंदूचे निर्देशक हे 4 आहेत आणि ई बिंदूचे निर्देशक 6 आणि 7 आहेत. म्हणजे आपण डी बिंदूचे निर्देशक लिहू 4 आणि ई बिंदूचे निर्देशक आहेत 6 and 7. The coordinates of point D is 4 and coordinates of E is 6 and 7. Then we consider them as x1 y1 and x2 y2. आपण यांना x1 y1 आणि x2 y2 असे नाव देऊ शकतो. आपण समजा याला x1 y1 आहे असं मानलं आणि याला x2 y2 आहे असं मानलं. आता स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला असतो आणि तो आहे m इज इक्वल टू y2 मायनस y1. y2 या ठिकाणी 7 आहे. y2 या ठिकाणी 7 आहे आणि y2 7 मायनस y1 या ठिकाणी y1 4 आहे अपॉन x2 6 आणि x1 हा 4 आहे. आता 7तून 4 गेले. 7 मायनस 4 is equal to 3 and 6 minus 4 is equal to 2. Therefore, the slope here also 3/2. म्हणजे पुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी ज्या स्लोपचं काढून दाखवलं आहे तो सुद्धा 3/2 आहे आणि आपला हा स्लोपसुद्धा 3/2 आला. म्हणजे एखाद्या रेषेचा कोणत्याही ठिकाणी स्लोप काढला तरी तो सारखा येत असतो कारण ती सरळ रेषा आहे. हे लक्षात घ्या. तर ह्या ॲक्टिव्हिटीतून आपल्याला असं लक्षात येते की स्लोप कसा काढावा आणि त्यातील एखादी सरळ रेषा असेल तर तिचे सर्व स्लोप तिच्यावर कोणतेही 2 बिंदूंचा आपण स्लोप काढला 2 बिंदूंमधील आपण स्लोप काढला तर तो सारखा येत असतो. हे आपल्या लक्षात येईल. 3/2 आपण पुस्तकातही बघितले आहेत आणि या ठिकाणी सुद्धा आपण वेगळे बिंदू घेऊन तो स्लोप काढून बघितला आणि त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला 3/2 आलेलं आहे. म्हणजे सरळ रेषेचा स्लोप जर 2 कोणत्याही बिंदूंमधून घेतला तरी तो सर्व ठिकाणी सारखा येतो. ह्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्या लक्षात येते. दुसरी गोष्ट ॲक्टिव्हिटी करत असताना आपल्या असे लक्षात येते की स्लोप हा सर्व 2 बिंदूंमधला सारखा असतो कोणत्याही ठिकाणी घेतला तरी. आता आपण दुसरी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करून बघूया. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वेगळं शिकायला मिळणार आहे. आपल्याला फिगर 5.21 याचं ऑब्झर्वेशन आपल्याला आधी करायचं आहे. याचं ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा एक्स ॲक्सिस आहे, त्यानंतर हा वाय ॲक्सिस आहे आणि त्याच्यावर 3 रेषा काढलेल्या आहेत. त्याच्यापैकी पहिली रेषा आपण जर बघितली तर टी आहे वरती, त्यानंतर एल आहे आणि या ठिकाणी एक एन रेषा आहे. या 3 रेषा या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या निष्कर्षासाठी आपण काढलेल्या आहेत. त्यामध्ये एल रेषा जर आपण बघितली तर एल रेषेवर सी हा बिंदू आहे आणि खाली डी हा बिंदूसुद्धा एल रेषेवर आलेला आहे. त्यानंतर टी रेषेवर आहे. एल रेषेवर 6 आणि 1 हा एक बिंदू आहे आणि ए 4 आणि 0 हा दुसरा बिंदू आहे. जर आपण एन रेषा बघितली तर एन रेषेवर 3 आणि 4 हा एक बिंदू आहे आणि 6 आणि 1 हा बिंदू आहे. आता सी आणि बी बिंदूचं वैशिष्ट्य असं की हे बिंदू इतर रेषांवर सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे असे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला घेतलेल्या आढळतील आणि मग आपल्याला त्यांच्याबद्दलचे काही महत्त्वाचे निष्कर्ष या ठिकाणी काढलेले आहेत. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट दिस लाईन्स आर गिवन. स्लोप ऑफ लाईन एल एंड लाईन टी आर पॉझिटिव्ह. बघा एल आणि टीकडे आपण बघू आणि एल आणि टीचे जे स्लोप आहेत त्याचे जर आपण बघितलं तर ते पॉझिटिव्ह आहेत. आता एल टी जो आहे टीचा स्लोप आपण आधी काढून बघूया. टीमध्ये जर आपण बघितलं तर टीमध्ये टीचे कोऑर्डिनेट्स म्हणजे टीचे निर्देशक कोणते आहेत ते आपण आधी नोंदवून घेऊ. टीवर सी आणि डी बिंदू आहे आणि सीचे निर्देशक आहेत 3 and 4. सी इज 3 and 4
आणि डीचे निर्देशके -1 आणि 0 असे त्यांचे निर्देशक आहे. म्हणून जर आपण स्लोप काढायचा बघितला टीचा, तर आपण नेहमीच्या पद्धतीने यांचा स्लोप काढू शकतो. आपण x1 y1 आणि x2 y2 हे आपण मानून घेऊया. यांना आपण x1 y1 असं मानलं आणि याला x2 y2 असं मानलं, तर m म्हणजे स्लोप काढण्याचं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू y2 मीन्स 0 मायनस y1 मीन्स 4 अपॉन x2 -1 and x1 means 3 but -3 -4 upon -3 and -1 -4 is equal to +1. म्हणजे हा स्लोप जो आहे तो प्लस आलेला आहे. म्हणजे इट इज द स्लोप ऑफ लाईन टीचा स्लोप जर आपण बघितला तर तो 1 आलेला आहे. त्यानंतर आपण लाईन टीवरील दुसरे बिंदू घेतले, तरी आता आपल्याला एल लाईनबद्दल त्यांनी सांगितले की एल लाईनचा स्लोप आपण काढून बघू शकतो. त्याला जर आपण B61 A40 and B61 असे हे स्लोप आहेत फॉर लाईन एल. मग लाईन एलचे स्लोप आपल्याला जर काढायचे असतील तर मग आपल्याला काय करता येईल, तर पुन्हा आपण x1 y1 आणि x2 y2 आपण यांना मानून घेऊ. आपण 4 आणि 0ला x1 y1 मानलं आणि याला x2 y2 असं मानलं. तर आता यांचा स्लोप काढायचा आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू y2 मीन्स 1 - 0 अपॉन 6 -4 is equal to 1 - 0 is equal to 1 and 6 - 4 is equal to 2 is equal to 1/2. त्याचा स्लोप हा 1/2 आलेला आहे एलचा स्लोप. आणि मग आपल्या असं लक्षात येते की ज्यावेळेस पहिलं वाक्य या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे असं आहे की एल आणि टी हे ज्या दोन रेषा आपण आकृतीमध्ये पाहतोय पुस्तकामध्ये त्यांचा स्लोप हा पॉझिटिव्ह आलेला आहे. आणि म्हणून मग त्यांनी महत्त्वाचं कन्क्लुजिव्ह स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला बाजूला लिहून दिलेलं आहे की स्लोप्स ऑफ लाईन एल अँड लाईन टी आर पॉझिटिव्ह. हे पॉझिटिव्ह स्लोप आलेले आहेत. त्यानंतर स्लोप ऑफ लाईन एल इज निगेटिव्ह. या ठिकाणी ते असं म्हणत आहे की स्लोप ऑफ लाईन एल इज निगेटिव्ह. मग तो निगेटिव्ह कसा आहे ते आपण स्लोप आपण काढून बघू. एनवरचे कोणतेही दोन बिंदू त्याच्यासाठी आपण घेऊया. एनवरचा बिंदू जर आपण घेतला तर सी आणि बी हे एनवर सुद्धा आहेत. सीचे कोऑर्डिनेट आहेत 3 आणि 4. सीचे कोऑर्डिनेट आहेत 3 आणि 4 आणि बीचे कोऑर्डिनेट आहेत 6 आणि 1. आता आपण नेहमीप्रमाणे त्यांना या ठिकाणी घेऊया की सी बी या बिंदूंचा वापर करून आपण लाईन एनसाठी स्लोप काढूया. स्लोप एम इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. म्हणजे आता आपल्याला पुन्हा यांना x1 y1 आणि x2 y2 मानून घेणं क्रमप्राप्त आहे. मग आपण याला x1 y1 आणि याला x2 y2 असं जर मानून घेतलं तर y2 - y1 मीन्स 1 - 4 अपॉन x2 6 - 3 1 - 4 इज इक्वल टू 1 - 4 इज इक्वल टू -3 and 6 - 3 is equal to 3 -3 upon 3 is equal to -1. म्हणजे एनचा स्लोप हा निगेटिव्ह आलेला आहे हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून मग सगळ्यात खालचं त्यांचं कन्क्लुजिव्ह स्टेटमेंट जे आहे ते आपण पुन्हा बघूया की त्यांनी आपल्याला या बाबतीत काय सांगितलेलं आहे. तर स्लोप ऑफ लाईन एल इज निगेटिव्ह, तो खरोखर निगेटिव्ह आला. स्लोप ऑफ लाईन टी इज मोर दॅन स्लोप ऑफ लाईन एल. एल आणि टी यांच्यामध्ये आपण जे स्लोप काढलेले आहेत, आपण लाईन टीचा स्लोप जो काढला होता तो 1 आलेला होता आणि स्लोप ऑफ लाईन एल हा 1/2 आलेला होता. त्याच्यावरून त्यांनी आपल्याला सांगितले की स्लोप ऑफ लाईन एल इज मोर दॅन स्लोप ऑफ लाईन टी
is more than slope of line L. Slope of line T is 1 and it is really more than slope of line L. आता याच्यावर असं लक्षात येते की आपण पुन्हा फिगरकडे जर बघितलं तर एल लाईनने जो अँगल केलेला आहे एक्स ॲक्सिसशी तो छोटा आहे आणि टीने केलेला जो अँगल आहे एक्स ॲक्सिसशी इकडच्या बाजूला आहे तो मोठा आहे आणि म्हणून एक्स ॲक्सिसशी जसं जसं अँगल मोठा होत जाईल तसा तसा स्लोप मोठा होत जातो. आणि ही साधी गोष्ट आहे की आपल्याला दिसते की एल लाईनचा स्लोप तेवढा स्टीप नाही आहे, पण टी लाईनचा स्लोप जर आपण बघितला या ठिकाणी तर तो बराच स्टीप झालेला दिसतो आपल्याला, चढायला जड जाईल अशी ती चढते आहे. पण टी लाईनचा जो स्लोप आहे तो काही जास्त नाही आहे, म्हणजे जसं जसं तो अँगल वाढत जाणार आहे एक्स ॲक्सिसशी तसा तसा त्या स्लोपची किंमतही वाढत जाणार आहे, हे आपल्या याच्यावरून लक्षात येते. आणि शेवटचं एक महत्त्वाचं कन्क्लुजिव्ह स्टेटमेंट त्यांनी सांगितलं आहे की स्लोप ऑफ लाईन एन मेकिंग ऑब्ट्यूस अँगल विथ एक्स ॲक्सिस इज निगेटिव्ह. म्हणजे जी लाईन विशाल कोन करते ऑब्ट्यूस अँगल त्यावेळेस तिचा स्लोप हा निगेटिव्ह असतो. आणि मग या ठिकाणी एनने एक्स ॲक्सिसशी लाईन एलने एक्स ॲक्सिसशी जर आपण फिगरमध्ये बघितलं की ही लाईन एन आहे आणि त्याने एक्स ॲक्सिसशी केलेला जो अँगल आहे या ठिकाणी तो अँगल ऑब्ट्यूस आहे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि म्हणून तो निगेटिव्ह आहे. आणि पहिल्या त्या दोन लाईन आहेत टी आणि एल या दोघं लाईननी जो स्लोप केलेला आहे तो पॉझिटिव्ह आहेत. आणि दोघं लाईन जर बघितलं आपण एक्स ॲक्सिसशी त्यांनी केलेला अँगल आहे, समजा ही टी लाईन आहे आणि टी लाईनने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल हा छोटा आहे, म्हणजे आपण त्याला ॲक्यूट अँगल म्हणतो, लघुकोन 90 अंशापेक्षा छोटा. आणि या ठिकाणी एलने केलेला सुद्धा 90 अंशापेक्षा छोटा हा ॲक्यूट अँगल आहे. आणि त्याच्यामुळे ह्या दोघेही लाईन या त्याच्यामुळे तयार झालेला जो स्लोप आहे तो पॉझिटिव्ह आहे, हे आपल्या लक्षात येते. कारण टी आणि एल या दोघांचाही स्लोप आपण काढला, टीचा स्लोप 1 आला होता, एलचा स्लोप 1/2 आला होता आणि हे दोघंही स्लोप हे पॉझिटिव्ह होते, हे आपल्या लक्षात येईल. पण ज्यावेळेस आपण एनचा स्लोप काढला त्यावेळेस तुमच्यासमोर आहे की एनचा स्लोप काढल्यानंतर तो -1 आला या ठिकाणी आणि तो मायनस आला म्हणजे तो निगेटिव्ह आहे. म्हणजेच आपल्या हे लक्षात येईल की ज्यावेळेस एक्स ॲक्सिसची कोणतीही लाईन ही जर ऑब्ट्यूस अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल करत असेल तर त्याचा स्लोप हा निगेटिव्ह येत असतो. हे स्टेटमेंट आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि हे वहीवरही लिहून घ्यायचे आहेत, कारण अभ्यासाच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने यावर विचारले जाऊ शकते, कारण हा खरं 10वीचा भाग या ठिकाणी आपला सुरू झालेला आहे. त्यानंतर आपण एक्स आणि वाय अक्ष आणि त्यांचाही स्लोप काढूया, त्यांचाही स्लोप किती येतो ते पाहूया. आणि त्यांना पॅरलल लाईन असतील तर त्यांचा स्लोप कसा येतो ते पाहूया. पॅरलल म्हणजे समांतर, त्या दोघं ॲक्सिसला समांतर ज्या लाईन असतील त्यांच्याही स्लोपबद्दल आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. आता आपण पुस्तकातील आकृती क्रमांक 5.22 5.22 याकडे बघायचं आहे. ही 5.22 आकृती जी आपल्याला दिलेली आहे त्या 5.22च्या आकृतीमध्ये आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिससुद्धा दिसतो आहे. आपण जो म्हणतो की उभा हा वाय ॲक्सिस आहे आणि आडवा हा एक्स ॲक्सिस आहे. आणि मग त्यांचे स्लोप आपल्याला काढायचे आहेत. ते जर आपण आपल्या फॉर्म्युलानुसार काढले तर बघा त्यांनी एक्स अक्षावरील बिंदू त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक्स अक्षावरील बिंदू x10 आणि x20 असा आहे आणि वाय अक्षावरील बिंदू 0y1 आणि 0y2 असा आहे. याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या असे लक्षात येईल की एक्स अक्षावरचा जो वाय बिंदू आहे तो 0 आहे आणि वाय अक्षावरचा एक्स बिंदू आहे तो 0 आहे. हे आपलं ऑब्झर्वेशन सहज आपल्या लक्षात येऊ शकते. आणि मग त्यांचा जर स्लोप काढल्यास एक्स अक्षाचा जो स्लोप आहे तो 0 येतो. मग आपल्याला माहिती आहे की एक्स अक्ष हा पॅरलल गेलेला आहे, एक्स अक्ष हा आपल्या क्षितिज समांतर आहे, जमिनीला समांतर आहे आणि म्हणून त्याचा स्लोप 0 आहे, कारण तो वरती येत नाही, सरळ फक्त असतो. आणि वाय ॲक्सिसचा जर स्लोप काढायला गेलो आपण तर वाय ॲक्सिसच्या फॉर्म्युलानुसार जर आपण स्लोप काढला तर तो 0 असा येतो. आणि ज्यावेळेस डिनॉमिनेटरला 0 येते त्यावेळेस आपल्याला भागाकार करता येत नाही. कारण काय तर आपल्याला त्याच्यामागची गंमत आहे की शून्याचा पाढा आपल्याला तयार करता येत नाही, असं गमतीने विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगतो. आणि म्हणून शून्याने भागणे शक्य नसते आणि म्हणून वाय ॲक्सिसचा चढ निश्चित करता येत नाही.
हे मला आपल्याला माहिती आहे. आणि वाय ॲक्सिस हा 90 डिग्रीमध्ये आलेला आहे. तो 90 डिग्रीमध्ये आलेला असल्यामुळे तो अशा पद्धतीचा कोणत्याही रस्त्याला चढ असताना आपण बघितला नाही आहे. कारण तो 90 डिग्रीमध्ये असला की तो चढ आपल्याला चढणंसुद्धा अशक्य आहे. आणि म्हणून मग आपण असं म्हणतो की वाय ॲक्सिस हा 90 डिग्रीमध्ये एक्स ॲक्सिसला ज्यावेळेस क्रॉस करतो त्यावेळेस एक्स ॲक्सिस हा क्षितिज समांतर आहे असं आपण मानलं तर त्याचा स्लोप 0 असतो आणि वाय अक्षाचा स्लोप आपण ठरवू शकत नाही. याच्यामुळे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की जसं एक्स आणि वाय ॲक्सिसचं आहे तसंच त्यांना पॅरलल असलेल्या ॲक्सिसबद्दल आहे, पॅरलल असलेल्या लाईनबद्दल आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक्स ॲक्सिसला एम लाईन या ठिकाणी पॅरलल दिसते आहे. एक्स ॲक्सिसला एम ही लाईन पॅरलल आहे आणि वाय ॲक्सिसला एल ही लाईन पॅरलल आहे. आणि यांचा स्लोप जर बघितला तर एमचा स्लोप हा 0 येणार आहे कारण ती एक्स ॲक्सिसला समांतर आहे म्हणजे पॅरलल आहे. आणि जर आपण एल ॲक्सिसबद्दल विचार केला तर ती वाय ॲक्सिसला समांतर म्हणजे पॅरलल आहे आणि म्हणून वाय ॲक्सिसचा स्लोपसुद्धा आपल्याला या ठिकाणी ठरवता येणार नाही. तसा एल लाईनचा स्लोपसुद्धा आपल्याला ठरवता येणार नाही. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस ॲक्सिस आणि ॲक्सिसला समांतर असलेल्या रेषा यांचे चढ आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत. एका रिक्वेस्ट ते आपल्याला गणिताच्या रूपात सोडवायला सांगितले तरी आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे की एक्स ॲक्सिसला समांतर असणाऱ्या रेषेचा चढ हा नेहमी 0 येणार आहे आणि वाय ॲक्सिसला समांतर असणाऱ्या एल सारख्या रेषेचा चढ आपल्याला निश्चित करता येणार नाही आहे. त्यामुळे या स्लोप याचा भाग बघून आपण थांबूया. स्लोप काढण्याचा जो वेगळा मार्ग आहे की आपल्याला एक्स ॲक्सिसशी केलेल्या अँगलचा उपयोग करून सुद्धा स्लोप काढता येतो. बघितलं आहे आपण की इथे आपण फक्त एवढंच बघितलं की या उदाहरणामध्ये की एक्स ॲक्सिस या ठिकाणी केलेला ॲक्यूट अँगल दोघं ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे येणारा स्लोप पॉझिटिव्ह आहे एवढंच आपण बघितलं. नंतर अँगल जसा मोठा झाला आहे तशी स्लोपची किंमत वाढली आहे हे आपण बघितलं. मग या अँगलचा उपयोग करून आपण स्लोप कसा ठरवायचा हे आपण पुढच्या भागामध्ये शिकूया. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.